आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्री सिद्ध महादेव याची यात्रेची सुरुवात ही आजपासून म्हणजे चैत्र महिन्याचा जो पहिला सोमवार असतो तेव्हा होते। हे आपण घाटमाथ्यावरील लोक जी आहेत ही शक्यतो हनुमान जयंतीच्या नंतर येतात, परंतु आमच्या इथला जो यात्रोत्सव चालू होतो हा कामदा एकादशी झाल्यानंतर कामदा एकादशी दिवशी आमच्या इथे हरिनाम सप्ताह असतो। हरिनाम सप्ताह झाल्यानंतरचा पहिला सोमवार हा आम्ही यात्रेची सुरुवात म्हणतो। तिथून यात्रेची सुरुवात झाल्यानंतर ती आपल्या पाऊस सुरू होईपर्यंत म्हणजे जूनच्या शेवटच्या सोमवारपर्यंत ही सुरू असते। आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे गारगोटीहून जी पडली म्हणजे आमच्याकडे पडली म्हणतात म्हणजे ओटी घेऊन येणारे जे पवार बंधू आहेत म्हणजे त्यांच्या पंजोबांपासून ही प्रथा सुरू झालेली होती आणि ती आज सगळ्यात त्यांचे पंतू आणि त्यांचे गावकरी मंडळी ही ती परंपरा जपत आहेत। याबाबत मी आर्टिकल 2011च्या सुमारास दिलेलं होतं आणि ते पूर्वी घाटमाथ्यावरून पायी चालत यायचे आणि ते पायी चालत चालत भजन करत 2 दिवसांनी म्हणजे शनिवारच्या दरम्यान इकडे पोचायचं हे महत्त्वाचं। आणि म्हणजे त्यावेळी पायी असताना म्हणजे त्यांची किती श्रद्धा असायची आणि ते शिवकला म्हणतात म्हणजे आमच्याकडे इकडे अंगातीने वारी असं म्हणतात। मग ती जी वारी सोबत येतात इथे पोचल्यानंतर ते मंदिराला त्या वाऱ्यांसोबत किमान 5 फेऱ्या मारतात आणि ते इथे त्या देवाला नैवेद्य दाखवतात आणि त्याच्यानंतर रात्री इथे त्यांचं सोंगी भजन म्हणजे आमच्याकडचं भजन आणि त्यांचं भजन हे जरासं वेगळं आहे। फक्त पहिल्या दिवस असल्यामुळे इकडे गर्दी त्या मनाने कमी ती कमी का जाणवते की आपल्या इकडे आता वाहतुकीच्या सुविधा झाल्यात, पूर्वी वाहतुकीच्या सुविधा नसल्यामुळे लोक इथेच थांबायची त्याच्यामुळे असायचं। आणि आत्ताच आपण पवार बंधू आहेत त्यांचा आपण मनोगत आपण ऐकूया। महादेव भक्त मंडळ गारगोटी गेले म्हणजे आजोबा पंजोबा आमचे महादेव शिवा पवार, ज्योतिराम सकाराम पवार, त्यानंतर शिवा लक्ष्मण पवार यांच्या माध्यमातून बैलगाडीतून आम्ही गारगोटीला येत होतो। गारगोटीतून आम्ही काहीतरी शनिवारच्या दरम्यान येत होतो। कमीत कमी आमचे 8 दिवस इकडे म्हणजे केरवड्याच्या महादेवाला आम्ही रुजू होतो। बैलगाडी हनुमंता घाट मंदिर म्हणजे पाडगावपासून आम्ही गारगोटीपासून आमचे काही 50-60 किलोमीटर अंतरावर याचे हनुमान मंदिर आहे। मग बैलगाडी तिथून घेऊन आल्यानंतर हनुमान मंदिर तिथं बैलगाडी तिथं सोडायची आणि बैलघाटातून बैल वगैरे वैरण घेऊन आमचे वडील आजोबा वगैरे सगळे मंडळी दुकानवाडी येथे येत होती। त्यांच्यासोबत राजकारण पठाण, ममुला लातार, बाबूराव कांबळे, नंतर मारुती कांबळे या अशी गाडवान मंडळी, दत्तात्रय जाधव वगैरे सगळी त्यांच्यासोबत बैलगाडी वगैरे घेऊन येत होती। कृष्णा शिंदे म्हणजे ती म्हणजे जुन्या मंडळी आमची पूर्वीपासून येत होती। मग त्यात आमचे आजोबा आता हयात नाही आहेत, वडील पण हयात नाहीत। त्यांच्या पाठोपाठ आम्ही शंकर महादेव पवार आणि दिनकर महादेव पवार वगैरे अशोक पाटील वगैरे आमची सगळी दत्तसेवा भजनी मंडळ गारगोटीचे सगळे सेवेकरी सगळी मंडळी आहेत। त्याच्यासोबत मग आता इथं दुकानवाड्याला आल्यानंतर आपले दुकानवारमध्ये आम्ही चापिलीमध्ये जातो म्हणजे आम्ही बुधवारी बाजार दुकानवारचा बाजार असतो। बाजारनंतर लगेच सोमवारी सकाळी आम्ही चापिली नदी किनाऱ्याला येतो। नदी किनाऱ्याला अंघोळ वगैरे झाल्यानंतर आम्ही तिथून पायी दिंडी म्हणजे भजन यात्रा म्हणजे शिवकळा वगैरे येणे हे सगळं म्हणजे देवाचं कार्य आम्ही हे करत म्हणजे हारतुरी वगैरे हे करत भजन मंडळी करत आम्ही इथे केरवडीच्या सिद्ध महादेव भक्त मंदिरमध्ये येत होतो। तिथून आल्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम, ओटी भरण्याचा कार्यक्रम हे सगळे गारगोटीच्या माध्यमातून आसपासच्या खेडोपाडी गावचे सगळी लोक मंडळी म्हणजे सगळी येत होती। मग त्यांच्या माध्यमातून ते आज अखेर म्हणजे ते आमचे आजोबा असो, वडील असो, वडिलांच्या पाठोपाठ आम्ही 2 जण भाऊ आहे, त्याच्या पाठोपाठ आमचे हे सगळे म्हणजे भक्त मंडळी आहेत त्यांच्यासोबत आम्ही हे सगळं आज अखेर आम्ही जवळजवळ मला ते वाटते 120 म्हणजे 25 ते 30 वर्ष झाली असतील ही अशी परंपरा आमची चालू आहे। पहिले आम्ही तिकडून बैलगाडीने येत होतो, आता प्रसार वाढलेला आहे म्हणजे तिथं किरकोळ लोक येत होते तिकडे केरवड्याच्या महादेवाला। मग किरकोळ लोक व्हायला प्रसार वाढल्यानंतर आम्ही आता आंबोलीकडे ट्रक वगैरे 1-2-3 ट्रक आमचे असायचे गारगोटीचे भक्त मंडळी जवळजवळ 1000 ते 1500च्या आसपास आज अखेर तिथं परंपरा ही चालू आहे 2026 पत्तर। पुण्याला पैसा म्हणजे 12 वाट्यानं 12 लोक म्हणजे आता वाटा इथं भरपूर आहेत, 12 वाट्यानं 12 लोक इथं भरपूर येत होती कारण कुणाला कधी आज अखेर गालबोट लागलेलं नाही हे म्हणजे हे महत्वाचं आहे आमचं।